श्री नवनाथ कथासार अध्याय 4 देवीच्या भैरवांची व दासींची फजिती। मच्छिंद्रनाथांना देवीचे दर्शन। या अध्यायाच्या नित्य श्रवण पठणाने सर्व प्रकारचे कपटबाधा दूर होते, तसेच सर्व क्षेत्रातील शत्रूंचा नाश होऊन मनुष्य शत्रू मुक्त होतो। अध्यायाला सुरुवात होत आहे। मच्छिंद्रनाथ हिंगळा देवीच्या दर्शनासाठी निघाले। ही देवी ज्वालामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ती होय। जेव्हा मच्छिंद्रनाथ देवीच्या प्रचंड दरवाजापाशी पोहोचले, तेव्हा दरवाजावर महाप्रबळ अष्टभैरव उभे होते। त्यांनी मच्छिंद्रनाथांना पाहताक्षणी ओळखले की शाबरी मंत्राने नाग अश्वत्थाच्या झाडाखाली नाथांनी सर्व देव अनुकूल करून त्यांच्यापासून वरदाने मागून घेतली आहेत। त्यांची कार्ये कितपत सिद्धीस गेली आहे याची प्रचिती पाहण्याचे त्यांच्या मनात आले, म्हणून ते भैरव आपली रूपे बदलून संन्यासी बनले आणि दाराजवळ उभे राहिले। तुम्ही कोठे जात आहात असे मच्छिंद्रनाथांना विचारल्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले की मला देवीचे दर्शन घ्यायचे आहे, म्हणून मी आज जात आहे। त्यावर ते संन्यासी म्हणाले की आम्ही येथील द्वारपाल आहोत। येथे दाराशी उभे राहून जे कोणी देवीच्या दर्शनासाठी येतात त्याच्या पाप पुण्याची चौकशी करूनच आम्ही जो पुण्यवान असेल आणि ज्याची मनापासून दर्शनाची इच्छा असेल त्यालाच आम्ही आत जाऊ देतो। यामुळे तुमच्या पाप पुण्याचा आम्हास झाडा देऊन तुम्ही आत जावे। जर कोणी दुष्कर्म लपवून आत प्रवेश केले तर तो दारातच अडकतो, कारण त्यावेळेस दार अतिशय लहान होते। मग खोटे बोलून अडकला तर आम्ही त्याला पाहून मागे ओढतो आणि शिक्षा करतो। याकरता तुमच्या हातून जी जी कर्मे झाली असतील ती सर्व सांगून येथे झडती द्यावी, मग कुशाल दर्शनात जावे। अष्टभैरवांचे असे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले की मी पाप पुण्य काही एक जाणत नाही। माझ्याकडून आजपर्यंत जी जी कर्मे घडली आहेत ती सारी ईश्वरासाठीच झाली आहेत। तशात आम्ही जती पाप पुण्यापासून अलिप्त आहोत। हे बोलणे ऐकून ते संन्यासरूपी अष्टभैरव चकित झाले व म्हणाले, जन्माला आल्यानंतर तुम्ही जी जी वाईट कामे लपवून ठेवली असतील तर तुमचा येथे निभाव लागायचा नाही। तुम्हाला शिक्षा भोगूनच जावे लागेल। याकरिता काही वाईट केले असेल तर ते सांगून आत जावे, म्हणजे अंबाबाईची तुमच्यावर कृपा होईल आणि तुम्हाला दर्शन होईल। अशा प्रकारचा बराच वेळ संवाद होऊन शेवटी मच्छिंद्रनाथ म्हणाले की मी प्राण्यांना शासन करण्याकरता अवतार घेतला आहे। माझ्यापुढे तुम्हा शूद्रांचा काय प्रताप। असे ऐकून अष्टभैरवांना राग आला व ते त्रिशूळ, फरस, गांडीव, तरवारी, अंकुश, बरिशी, गदा, भाले, कुऱ्हाडी अशी तीव्र शस्त्रे घेऊन युद्धास तयार झाली। मच्छिंद्रनाथांनी जय जय श्री दत्तगुरुराज म्हणत हातात भस्म घेतले आणि मंत्रून म्हटले की मित्रावरून देवा, माझ्या कार्यासाठी तयार रहा। अग्नी, वरुणी, अग्नी, वायू, इंद्रादी देव, गण, गंधर्व आदी करून सर्वांना कार्यामध्ये मदत करावी आणि तयार राहावे। तुम्ही सर्वांना मी नमस्कार करतो। अशा रीतीने सर्वांना युद्धासाठी आमंत्रण करून मंतरलेले भस्म दाही दिशास फेकले। नंतर वज्र पंजर प्रयोग म्हणून विभूती अंगास व कपाळास लावल्यानंतर त्यांचे शरीर वज्राहून कठीण झाले। नंतर मच्छिंद्रनाथांनी भैरवास सांगितले की तुम्ही आता आळस करून विलंब करू नका, युद्ध करण्यासाठी तयार व्हा। तुम्ही जर युद्ध केले नाही तर तुम्हाला तुमच्या मातापित्यांची शपथ आहे। हे ऐकून अष्टभैरवांनी रागाने तीव्र शस्त्रे सोडली, परंतु मच्छिंद्रनाथांना ती गवताच्या काड्यांप्रमाणे वाटली। त्या योगाने तिन्ही लोकात थरकाप होऊन गेला। त्यावेळी वासवशक्ती सोडण्यास आली। तिच्या आवाजाने ब्रह्मांड दणाणून गेले। ते अंबेने ऐकताच शोध घेण्याकरता आपल्या लावण्यवती दासी पाठवल्या। त्यांनी हा प्रलय पाहिल्यानंतर दुसऱ्या असंख्य दासी मदतीस बोलवल्या। शस्त्रांचा मजबूत मारा चालू केला, परंतु मच्छिंद्रनाथांनी त्या सर्वांचे निवारण केले आणि बुलविणारे मोहिनी अस्त्र कामशरामध्ये घालून रोखून टाकले। त्या अस्त्राने दासींच्या देहात गुप्त संचार करून पिशाचासमान सर्वांना भ्रमविले। या प्रकारचा चमत्कार चालू असताना विद्या गौरव अस्त्राच्या योगाने त्याने सर्वांस नग्न करून त्यांची वस्त्रे आकाशात उडवून दिली। नंतर माया अस्त्राच्या योगाने मच्छिंद्रनाथांनी हजारो पुरुष
त्या स्त्रियांपुढे निर्माण केले आणि स्मरण असराच्या योगाने त्या सर्व स्त्रियांना शुद्धीवर आणले. त्यावेळी समोर हजारो पुरुष व आपण वस्त्ररहित आहोत असा प्रकार पाहून त्या दासी परमलज्जित होऊन पळत सुटल्या. अशा स्थितीमध्ये त्या पळत असता भैरव कंठी प्राण धरून अत्यवस्थ पडलेले त्यांनी पाहिले. मग त्या पळून जाऊन भगवतीजवळ गेल्या. त्यांची अशी अवस्था पाहून अंबेला आश्चर्य वाटले. तिने काय प्रकार घडला म्हणून विचारले तर दासी म्हणाल्या, पुण्यसरणा म्हणून ही दशा आम्हाला प्राप्त झाली. कोणी एक जोगी आला आहे. त्याने या रीतीने आमची दुर्दशा करून टाकली आहे. त्यानेच भैरवांचा प्राण कासावीस केला आहे. आता तुम्हीही येथून दुसरीकडे जावे, नाहीतर तुमच्यावरही असा प्रसंग येईल. अशा प्रकारे त्या दासी कावऱ्या-बावऱ्या होऊन भगवतींना सांगू लागल्या. त्या भिवून गेल्यामुळे थराथरा कापत होत्या व त्यांच्या डोळ्यापुढे तो जोगी म्हणजे मच्छिंद्रनाथ असल्यामुळे भयाने आला आला असा शब्द त्या करीत होत्या. हा सर्व प्रकार भवानीने ऐकून घेतल्यानंतर तिला परम आश्चर्य वाटले. मग तो कोण आहे हे तिने अंतर्दृष्टीने पाहू लागली. तेव्हा मच्छिंद्रनाथ या नावाने कवी नारायणांनी अवतार घेतला असल्याचे त्यांना समजले. नंतर त्यांनी सर्वांस वस्त्रे दिली आणि त्यांच्यासह देवी मच्छिंद्रनाथांजवळ गेली. देवीला पाहताच मच्छिंद्रनाथांनी देवीला नमस्कार केला. देवीने त्यांना मांडीवर बसवले व त्यांच्या प्रतापाची स्तुती केली. तिने त्यांना भैरवांना सावध करण्यासाठी सांगितल्यावर त्यांनी वात आकर्षण अस्त्र काढून घेतले. भैरव सावध होऊन अंबेने मच्छिंद्रनाथांना आपल्या मांडीवर बसवले आहे हे पाहून त्यांनीही मच्छिंद्रनाथांची स्तुती करून त्यांना शाबासकी दिली व नाग अश्वत्थाखाली संपूर्ण दैवते प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला अशी मूळ हकीकत त्यांनी अंबेला सांगितली. ते ऐकून माझ्या मनात तुझा पराक्रम पाहायचा आहे म्हणून अंबेने नाथांना सांगितले. त्यावेळी तुम्ही जे सांगशाल तसे मी तुम्हाला करून दाखवितो असे नाथांनी म्हटल्यावर पर्वत आकाशात उडवून पुन्हा जागच्या जागी आणून ठेव असे ऐकून त्यांनी वातास्त्र योजून व मंत्र म्हणून भस्म पर्वतावर फेकले. तेव्हा पर्वत आकाशात भ्रमण करू लागला. मग त्यांनी त्यांची पाठ थोपटून त्यांची स्तुती केली आणि पर्वत उतरवण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी वायू अस्त्र काढून घेऊन पर्वत जागच्या जागी आणून ठेवला. ते पाहून देवीला संतोष वाटला. मग नाथांना घेऊन देवी आपल्या स्थानास गेली. नाथ तेथे 3 रात्र राहिले. जाते समयी देवींनी प्रसन्न होऊन त्यांना सपास्त्र आणि भिन्नास्त्र अशी 2 अस्त्रे प्रसाद म्हणून दिली. त्यांचा स्वीकार करून मच्छिंद्रनाथ देवीला नमस्कार करून निघाले. अध्याय 4 समाप्त होत आहे.